गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 8। सकाळी संध्याला जाग आलीच नाही। वेदीच उठली, तिने संध्याला उठवलंही नाही। आज वेदही वर्कआउटसाठी उठला नाही, त्यालाही जाग आली नव्हती। वेदीत उठून या दोघांना मनात शिव्या घालत कामाला गेला। नाही म्हटलं तरी दोघांमुळे झोप मोड जी झाली होती त्याची। थोड्याच वेळात वेदलाही जाग आली। आज वेदने तसंही सुट्टीच घेतली होती। बाहेर जाण्याचा प्लॅन करायचा होता, पण काल ताप आल्यामुळे जास्त प्लॅन करू वाटत नव्हते। जवळच कुठेतरी जावं, पण मॅडम तयार व्हायला हव्यात। अजून कशी आली नाही मला उठवायला? काळजी तर खूप असते, पण दाखवायची नसते। उठली नाही वाटतं अजून, नाहीतर नक्कीच आली असते। रात्र आठवून नकळत त्याचे ओठ रुंदावले। इकडे संध्या गाढ झोपेत होती, तिचे डोळेच उघडत नव्हते। आपण कुठे आहोत ह्याचीही तिला आठवण नव्हती। इतकी ती बिनधास्त झोपली होती, स्वतःच्याच घरी असल्यासारखी। वेद उठला, त्याला कालच्यापेक्षा बराच फरक पडला होता। थोडा थकवा जाणवत होता, पण आता ताप नव्हता। फ्रेश होऊन किचनमध्ये एक फेरी मारली त्याने, पण संध्या काही दिसली नाही। त्याने आईकडे चहा मागितला। असंच किचनमध्ये गेला तर वेदी बोलल्याशिवाय राहिली नसती हे त्याला चांगलंच माहिती होतं। वेदीने लगेच त्याला चहा दिला। काय मग, कालचं झालं का सगळं नीट? वेदीने वेदकडे रोखून बघत विचारलं। रात्री भेटायला आलेली, अजून तरी तिच्या मनात काय आहे माहीत नाही मला, वेद म्हणाला। पण वेदीच्या नजरेला नजर मिळवत नव्हता, कारण त्याने असं याआधी कधीच वागला नव्हता। त्याने घेतलेली कोणाला कळायची पण नाही। आई बाबांना त्याने कल्पना दिली होती, पण कधी जाणवलं नव्हतं तो घेतो हे। काल मात्र त्याने गडबड केली होती। त्याला संध्याला विश्वासाने जिंकायचं होतं, तिला असं घाबरवायचं नव्हतं। पण काय माहीत, तिच्यामुळेच तो फार बदलला होता, लोचा झालाच होता। आता तो सावरायचा कसा हेच कळत नव्हतं। संध्या नॉर्मल वागते की वचपा काढते कालचा, हे ती उठल्यावरच कळणार होतं। कोणाला न घाबरणारा वेद संध्याला कधी घाबरायला लागला? हे कसं झालं? काय जादू केली संध्याने? हे वेदलाही कळलं नाही। ना कळले कुणा नकळत सारे घडले। वेगवेगळ्या भावना एकमेकांना खुणावत होत्या, ज्या याआधी कधीच अनुभवल्या नव्हत्या। संध्याला राग आला तरी वेदपासून दूर जायला, त्याच्याशी नातं तोडायला तिचं मन तयार नव्हतं। काळजी होती तिला, पण वेदने गृहीत धरावं असं वाटत नव्हतं तिला। वेद तर ती दूर जाईल मला सोडून त्या भीतीच्या दडपणाखाली वावरतोय। आई त्याला लवकर सोडून जाणार ह्याचा त्याला धक्का बसलाय। त्याच भीतीने संध्याही आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाईल की काय, ही टांगती तलवार त्याच्या डोक्यावर कायम आहे। संध्या मस्त गालात हसत झोपली होती। ती झोपाळ्यावर बसली होती। आजूबाजूला छान फुलं झाडं आणि त्यांचा सुगंध, गारवा, त्यात वेदचा रोमॅन्टिक सहवास। तो तिला झुलाझुलवत तिच्याशी लाडीक मस्ती करत होता, तिचे गाल ओढत होता, कपाळावर अलगद ओठ टेकवत होता। तिला हे सुख कायम हवंसं वाटत असतानाच अचानक तिच्या अंगावर पाऊस पडू लागला। कोणीतरी मोठ्याने तिच्या नावाने ओरडू लागलं। तिला त्या सुंदर क्षणामध्ये अजून जगायचं होतं। वेद सोबत ते क्षण साठवून ठेवायचे होते। तिला पाऊस नको होता, तो तिच्या नावाने ओरडणारा आवाजही नको होता। ती पुन्हा त्या क्षणात जाऊ पाहत होती की आता
जोरात पाऊस पडायला लागला. तिला आता थंडी वाजू लागली. शिरशिरी यायला लागली. आता सर्व जाऊन काळोख दाटला आणि पुढच्या क्षणी वेदचा आवाज कानी पडला. राणी सरकार उठा, आता सकाळ झाली. कोणतं एवढं स्वप्न बघत होता की छान चेहऱ्यावर स्मित करत इतकी गाढ झोप लागली? वेद ती आत्ता आत्ता कुठे वास्तवात येत होती. तिने खडक्कन डोळे उघडले. वरती सिलिंग होतं पांढरं. आजूबाजूला पाहिलं तसं आपण आपल्या घरी नाही ह्याची जाणीव झाली तिला. ती सावरून बेडवर उठून बसली. बघितलं तर वेद तिच्या बाजूलाच बेडवर बसला होता. अगदी प्रेमाने बघत होता. स्वप्न, आपण स्वप्न बघितलं. तिने तोंडावर हात फिरवला तर खरंच पाणी होतं. म्हणजे तो पाऊस नव्हता. तिने वेदकडे पाहिलं. अजूनही तो तिलाच बघत होता. पाणी कसं आलं माझ्या तोंडावर? तिने वेदकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारला. वेद मात्र तिला बघत गालात हसत होता. तिने त्याच्या पायावर एक चापटी मारली. शॉर्ट घातल्यामुळे पायाला चांगलीच लागली. वेदचं हसू आपोआप गायब झालं आणि संध्याचा आवाज ऐकू आला. मला भिजवलंस ना? संध्या त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली. मग तू तर उठतच नव्हतीस. आवाज दिला तरी मला गोड हसून दाखवत होतीस, वेद म्हणाला. म्हणून पाणी टाकलंस? वेदने मान हलवली आणि संध्याने पुन्हा आपल्या हाताचा फटका त्याच्या पायावर जोरात मारला. आय संध्या, अगं हळू, लागतात हात तुझे. हे बघ लाल झालं. वेद तिला मांडी दाखवत म्हणाला. मग माझ्या वार्तेत पडायचं नाही. तू का भिजवलंस मला? संध्या रागाने म्हणाली. वेदने तिचा हात पकडत तिला थांबवलं अजून मारण्यापासून आणि विषय बदलत म्हणाला. ते जाऊ दे, तू हसत का होतीस? असं कोणतं स्वप्न बघत होतीस? माझ्याच बेडरूम मध्ये, माझ्याच बेडवर झोपत? तुला का सांगू? संध्या म्हणाली आणि फ्रेश व्हायला पळाली. वेद मग हसत तिथून बाहेर निघून गेला. आज सुट्टीचं काहीतरी प्लॅन करायचं होतं त्याला. तो विचार करत सोफ्यावर बसला. वेदी संध्याला उठवायला म्हणून गेली तर ती आधीच उठली होती. संध्या फ्रेश होऊन किचनमध्ये आली. तिने वेदचा वचपा काढायचंच ठरवलं होतं. तिला असा तसा वचपा काढायचा नव्हता. चांगला लक्षात राहील आणि वागताना 10 वेळा विचार करेल असाच काढायचा होता. काय करू ती विचार करत होती. गंमत म्हणजे वेद तिला आनंद कसा द्यायचा हा विचार करत होता आणि संध्या त्याला दुःख. हा हा हा. मनाशी काहीतरी विचार करून ती जेवण बनवायला गेली. थोड्याच वेळात वेद किचनमध्ये आला. त्याने संध्याकडे चहा मागितला. संध्याला माहीत होतं हा फक्त बहाणा होता तिच्याजवळ येण्याचा. तिने आज्ञाधारक बालकाप्रमाणे मान हलवली. वेद खुशीत आपल्या बाहेर जायच्या प्लॅनविषयी तिच्याशी कसं बोलावं या विचारात होता. नेहमीप्रमाणे तो ओट्याला टेकला. संध्याने चहा दिला. आज दूध संपलंय, काळात चहा घ्यावा लागेल तुला, संध्या बोलली. ओके, तेरे हाथ से हम जहर भी खुशी से पिएंगे, वेद स्टाईलमध्ये म्हणाला.
आधी चहाच पिऊन दाखव, संध्या मनात म्हणाली. तिने चहा पुढे केला. पहिला घोट पिताच त्याला पोटात असं काय ढवळलं की विचारू नका. पण आत्ताच डायलॉग बाजी केल्यामुळे वेद काही बोलला नाही. त्याने तो कसा बसा गिळला. साखरेच्या ऐवजी भरमसाठ मीठ होतं चहात. जणू अख्खी पिशवी एकाच पेल्यात खाली केल्यासारखी वाटत होती. प्यावी की नाही या विचारात वेद त्रस्त झाला. एक घोट पोटात गेला, पण बाकीच्याचं काय? वेदने एकदा संध्याकडे बघितलं. तिने तर मला काही माहीतच नाही असा बोर्ड लिहून ठेवला होता जणू चेहऱ्यावर. वेदने पुन्हा एक घोट घेतला आणि शेवटी त्याला असह्य होऊन तो धावत बेसिनकडे पळाला. त्याने बेसिनमध्ये चुळू भरली. काय महामाया आहे! कोणत्या मुहूर्तावर हिच्याशी पाला पडला होता देव जाणे. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था झाली होती त्याची. जहर भी पियेंगे डायलॉग बोलायला ठीक होता. आपण साधा चहाही पिऊ शकत नाही हे वेदच्या एव्हाना लक्षात आलं होतं. मुली पण ना, मला तर ही एकच भेटली, तीच माझ्याच्याने सांभाळता येत नाही. शिक्षा होती काही? देवा मला वाचव. त्याच्या मनाने देवाकडे नकळत याचना केली. आता वेद संध्याला बोलूही शकत नव्हता. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे असं त्यानेच वर तोंड करून सांगितलं होतं. भोग आपल्या कर्माचे फळ. आलिया भोगासी असावे सादर. वॉश बेसिन जवळ विचार करत थांबल्यावर वेदी आली. वेद, काय झालं? एवढा कसला विचार करतोस? नळ चालू ठेवून. वेदने पटकन नळ बंद केला. आई, मुली रागवल्यावर काय काय करू शकतात हे सांगशील का मला? वेदने विचारलं आणि वेदी खळखळून हसली. संध्या किचनमध्ये खुश होती. मागे न बघताच पळाला. जहर पियेंगे म्हणे. इथे चहा नाही पिऊ शकत आणि आला मोठा शहाणा जहर पियेंगेवाला. संध्या एकटीच बडबड करत होती. भेटूया पुढच्या भागात. लिस्ट ऐकायची आहे ना तुम्हाला पण? वेदी काय काय सांगते ते बघूच आपण. बाकी वेदी आपलं आजारपण का विसरली ते तुमच्याही लक्षात आलंच असेल. कथा कशी वाटते सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट आम्हाला कथा लिहायला भाग पाडतात. पुढे पुढे लिहावंसं वाटतं. तेव्हा प्रिय वाचक, मला तुमच्या अमूल्य कमेंट्स हव्या आहेत कथेला. वेळात वेळ काढून लिहिलाय पाठ. नुसतं वाचून जाऊ नका, कमेंट करून जावा. धन्यवाद. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.